ते बोलले ते काम कर तू कर होस. तर ह्याच एनर्जीने त्यांनी मला एक बूस्ट दिलं. म्हणजे मी प्रत्येक वेळेला मंचावरती सांगतो की 5 वर्ष नॉन फिक्शन शो सुरू करणं अशा पद्धतीने आणि स्टार प्लसची ही क्रेडिट मी तुम्हाला सांगतो की शनिवार रविवारचा स्लॉट टेलिव्हिजन मध्ये मराठी हिंदी मला माहित नाही पण टेलिव्हिजनच्या हिस्ट्रीमध्ये जो सुरू केलाय तो स्टार प्लस सतीश सरांनी केलाय. तर त्या स्लॉटला फक्त सिनेमे किंवा मॅचेस लागायच्या पण असा एखादा शो करूया तो घ्या शनिवार रविवारी मागा परीक्षामध्ये आणूया हा थॉट त्यांनी मांडला. धिंगाण आणलं. आता बाकी सगळे कॉपी करत असतील पण मेन म्हणजे काय पहिली सुरू करणारा एव्हरेस्टवर चढणार असेल 10,000 धावा करणार असेल किंवा 400 विकेट घेणार असेल तो जसा लक्षात राहतो तसे पहिली ही गोष्ट सुरू करणारे सतीशच्या नेहमी कशासाठी आणि माझ्यासाठी किंवा आमच्या सगळ्यांसाठी प्रेमसाठी आमच्या चिन्मय श्री सुमेध आम्ही सगळे सर मी या सगळ्यांना उभं करणारा म्हणजे ज्यांना पाठबळ देणारा जो माणूस आहे ते सतीश सर आहे. आज ह्या 5व्या सीझनला आम्ही येतोय आणि सतीश सर तुमच्यावर इथे आहे. मला खूप आनंद आहे. सतीश सर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला काय वाटतं या शो बद्दल एकंदर एक्सपिरियन्स बद्दल आणि आता ज्या पद्धतीने तुम्हाला जी रिएक्शन मिळते त्याच्यात. थँक्यू सिद्धार्थ. ज्या पद्धतीने आता तुझं सगळं बोललास पण मला एक सांगायचं आहे की इतकी सगळी एनर्जी लावल्यानंतर मला दम लागतो सिद्धार्थचा दम लागतो आणि त्या एनर्जीमुळे आज महाराष्ट्रातला प्रत्येक रसिक प्रेक्षक असू देत कलाकार असू देत फक्त मराठी स्पीकिंग नाही तर इतर भाषिक लोक सुद्धा धिंगाणा इतक्या आवर्जून बघतात कारण का त्या धिंगाण्यामध्ये सर्वात पहिला धिंगाणा करणारा सिद्धार्थ. काही लोक खूप जबाबदार आहेत हा शो होण्यासाठी आणि त्यातलं पहिलं नाव सिद्धार्थ आहे. मी सांगितलेलं त्याला तेव्हा हा शो कन्सिव्ह करत होतो आम्ही तेव्हा की सिद्ध्या या शोला जर कोणत्या एनर्जीची गरज असेल तर तुझ्या एनर्जीची गरज आहे कारण का ती एनर्जी सगळ्या कलाकारांपर्यंत आज तुम्ही त्याच्याबरोबर खेळतात त्याच्यासोबत खेळताय तुम्हाला कळलं असेल की तो तुम्हाला काय एनर्जी देतो ज्याच्यामुळे तुम्ही ती एनर्जी परत देता. तीच एनर्जी टेलिव्हिजन सेटवर सगळ्यांना दिसते. त्याच एनर्जीचे चाहते इतके आहेत म्हणून 5वा सीझन एका नॉन फिक्शन शोचा होतोय आणि हे सगळंच्या सगळं या अख्ख्या टीमचं यश आहे. त्याच्या मागे जी स्टार प्रवाहाची संपूर्ण क्रिएटिव्ह टीम आहे ह्या निर्मात्यांचं सुद्धा खूप मोठं कौतुक आहे ह्या शो मध्ये कारण का हा नॉर्मल शो नाही आहे. प्रत्येक वेळी आपण वेगवेगळे राऊंड्स वेगवेगळे गेम्स प्रत्येक सीझन मध्ये वेगवेगळ्या आयडियाज घेऊन येणं आणि त्या इम्प्लिमेंट करणं त्यामुळे मी फ्रेम्स या प्रोडक्शन कंपनीचे सुद्धा मनापासून आभार मानतो की त्यांनी स्टार प्रवाहावर आणि आमच्या टीमवर इतका विश्वास ठेवलाय आणि सातत्याने 5वा सीझन वेगवेगळ्या पद्धतीने पण त्याच एनर्जीने सर्व रसिक प्रेक्षकांसमोर ते मांडतायत. त्याच्यामुळे फ्रेम्सचं सुद्धा खूप मनापासून आभार. आणि कॅप्टन फक्त निमित्त मात्र असतो. अख्खी टीम जिंकल्यानंतर तो ट्रॉफी उचलायला जातो. 5 सीझन झाले. सिद्धार्थ मित्र आहे माझं तसं खूप प्रेम आहे माझ्या तो असं म्हणतच असेल की हे तुम्ही केलंय वगैरे म्हणून पण जोपर्यंत मला माझ्या मॅनेजमेंटचा माझ्या बॉसेसचा पाठिंबा मिळणार नाही तोपर्यंत मी अशा कोणत्याही गोष्टी या इतक्या मोठ्या स्टार जिओ स्टार या नेटवर्कवर करू नाही शकणार. त्यामुळे माझ्या बॉसेसचा सुद्धा खूप मनापासून आभार की आमच्या टीमवर त्यांनी विश्वास ठेवला आणि हा कार्यक्रम सुरू केला जो आता 5व्या सीझनमध्ये एक गोष्ट सांगेन की पहिल्या सीझनला माझं ऑपरेशन झालं होतं आणि रक्त पडत होतं माझ्या धिंगाण्यामधून खरंच आणि खरंच धिंगाण्यामध्ये आणि मी उभा राहू शकत होतो. मला चांगलं आठवतं सरांनी मला मी त्यांना व्हिडिओ कॉल केला होता की कधी कसं असं वाटतं ना की काहीतरी राहते सर बोलले हे मला नको सांगू तू जेव्हा बरा होऊन येशील तेव्हा मी हा शो करेन. मला असं वाटतं ती एनर्जी ते म्हटलंय की मी एनर्जी पासच करतो पण खऱ्या अर्थाने म्हणजे अजिबात कौतुक सोहळा नाही. हे खरं फॅक्ट आहे की त्यांनी जी फक्त मला नाही स्टार प्रवाहाच्या प्रत्येक कलाकाराला प्रत्येक निर्मात्याला प्रत्येक टेक्निशियनला सतीश राजवाडे एक माणूस म्हणून जी एनर्जी देतात ना त्यामुळे हे सगळे शो सुपरहिट आहेत आणि स्टार प्रवाह नंबर 1